लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात आज रविवार आहे आणि सर्वांना माहिती आहे रविवार असल्यामुळे आज वितरण होण्याची फार कमी शक्यता आहे आणि जर काही हालचाली झाल्या वितरणाच्या संदर्भात तर तुम्हाला माहिती आहे पुराव्यासहित तुम्हाला तो व्हिडिओ येईल, पण आज वितरण होण्याची फार कमी शक्यता आहे. राहिला मुद्दा की वितरण हे तात्पुरतं थांबलेलं आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण की अजून बरेचशा पात्र लाभार्थ्यांना लाभ येणं बाकी आहे. तर त्या संदर्भात आपल्याला उद्या म्हणजे सोमवारी आपल्याला वितरणाच्या संदर्भात परत अपडेट मिळायला सुरुवात होईल. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेलं आहे की सर यावेळेस काही लाभार्थ्यांना हप्ता बंद होणार आहे, तर मग त्यामागे काय कारणं असू शकतात का? तर बघा पहिली गोष्ट तर तुम्ही ते क्लिअर करायला पाहिजे की अजून काही दिवस आपण वाट पाहायला पाहिजे. किमान आपल्याला सोमवारी सर्व चित्र क्लिअर होणार आहे आणि मी सांगितलं त्याप्रमाणे प्रचंड लाभार्थ्यांना अजून पण पात्र लाभार्थ्यांना लाभ येणं बाकी आहे. त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. ज्यांना शेवटी हप्ता मिळत असतो तर त्यांच्यापैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांना अजून हप्ता मिळालेला नाही. तर ही गोष्ट पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि जो तुमचा प्रश्न होता की जर हप्ता मिळाला नसेल म्हणजे एखादी लाभार्थी जर ती अपात्र ठरली असेल तर त्यावेळेस त्यामागचे कारणं काय आहेत, तर त्यामागचे कोणते कारण आहेत अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला परत सांगतोय उद्या परत वितरण सुरू होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे कोणीही चिंता करायची आवश्यकता नाही. पण लाभ बंद होण्यामागची खालील कारणं जे आहेत ते जबाबदार आहेत. मी पटपट सांगतोय. ज्यांनी KYC केली नसेल म्हणजे KYC केलेली नसेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही, ही बाब सर्वांनी लक्षात घ्या. KYC करणं अनिवार्य होती. त्यानंतर बघा, काही लाभार्थ्यांनी KYC केली पण त्यांना कुठलाही ऑप्शन निवडला आणि त्यावेळेस कोणी काही पण अपडेट द्यायचं आणि त्यांनी काय केलं की शासकीय नोकर जे आहे होय नाही तिथे त्यांनी चुकीचा पर्याय निवडला आणि मग त्यांना परत KYC दुरुस्ती करावी लागली आणि KYC काही लाभार्थ्यांनी दुरुस्ती केलीच नाही, मग त्यांना हप्ता मिळणार का? तर ज्यांनी KYC मध्ये म्हणजे शासकीय नोकर नाही म्हणजे आमच्या घरामध्ये शासकीय नोकर नाही हा पर्याय निवडला पण नव्हता आणि KYC तशीच ठेवली होती म्हणजे चुकीची KYC केली होती आणि त्यानंतर दुरुस्तीसाठी आपण मागणी केली आणि दुरुस्तीची अपडेट आली आणि त्यानंतर पण दुरुस्ती केली नसेल तर त्यांनाही हप्ता मिळणार नाही. आता पुढे बघा, आता इथे एक गोष्ट तुम्ही समजून घ्यायची आहे की बघा या KYC दुरुस्तीच्या नंतर आपण ही जी मागणी केली होती त्यावेळेस जे आहे बघा परत हा ऑप्शन आला होता की तुमच्या घरामध्ये शासकीय नोकर आहे की नाही एकदा निवडा, पण प्रचंड लाभार्थ्यांना तरी देखील KYC करता आली नाही. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो साधा, जर त्या लाभार्थ्यांचा पहिलाच पर्याय जर चुकला नसता म्हणजे योग्य पर्याय जर त्यांनी निवडला असता तर त्यांना परत KYC करायची पाळी आली असती का? नसती. त्यामुळे बघा प्रचंड लाभार्थ्यांनी KYC परत करायचे प्रयत्न केले पण त्यांना KYC परत करताच आले नाही. तर ही खूप मोठी म्हणजे वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांना एकंदरीत यावेळेचा हप्ता येणार नाही. जेव्हा पोर्टल चालू होईल जेव्हा KYC त्याच्यानंतर परत नवीन KYC चालू होईल तेव्हाच ते प्रक्रिया करता येईल, तोपर्यंत नाही. म्हणजे शेवटपर्यंत KYC करता आली नाही अशा लाभार्थ्यांना पण हप्ता येणार नाही. त्यामुळे विनाकारण वाट पाहण्यात काही पॉईंट नाही. ज्यांनी KYC केली नाही, ज्यांनी दुरुस्तीच केली नाही म्हणजे दुरुस्ती कोणी करायची होती? ज्यांना दुरुस्ती करायची गरज होती, अन्यथा काहीही चिंता करायची गरज नाही. एकदा KYC केली होती सर परत करायची गरज होती का? तर नाही. फक्त ज्यांना चुकलं होतं त्यांच्यासाठीच ते होतं आणि ते पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो मुद्दा लावून ठेवला होता. त्यानंतर ती गोष्ट आली होती. बघा पुढे, घरामध्ये शासकीय नोकर आहे आणि अशा असताना जर तुम्हाला वाटत असेल की लाभ मिळायला पाहिजे तर लाभ मिळणार नाही. त्यानंतर बघा प्रचंड लाभार्थ्यांनी मला विचारलं सर आमचं पेमेंट डिक्लाईन झालं आहे, असा आम्हाला मेसेज आला आहे, मग आता काय करायचं आहे? किंवा आम्ही स्टेटसमध्ये पाहिलं आम्हाला तसं दिसतं आहे डिक्लाईन झालं, ते पैसे मिळतील का? तर उत्तर आहे नाही. मग काय करायचं आहे? DBT इनॅक्टिव्ह झाली असेल तर ॲक्टिव्ह करायची आहे. आणि काही लाभार्थ्यांनी जर काही दिवसापूर्वीच म्हणजे मागच्या 4-5 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी DBT ॲक्टिव्ह केली असेल तर त्यांना देखील हप्ता मिळण्याची शक्यता फार कमी आहे. मग पुढे त्यांना मिळेल वाटल्यास. बँक खात्यामध्ये जे आहे बघा KYC तिथे पण आपल्याला बँक खात्याची पण KYC करायची असते, पण ही खूपच कमी तुरळक लाभार्थ्यांच्या बाबतीत ही घटना घडते की त्यांच्या बँक खात्याची KYC वर्षाने काही लाभार्थ्यांची बघा खूप वर्षापासून KYC केलेली नसते, पण ते खातं काय होतं इनॅक्टिव्ह होतं म्हणजे बंद होतं तात्पुरतं. परत आपल्याला जाऊन बँकेमध्ये जाऊनच KYC करावी लागते त्याची. मग असं झाल्यामुळे पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना लाभ आला नाही आणि काही लाभार्थी अजून पण त्यांना लाभ आलेला आहे पण त्यांना मेसेज आलेला नाही. त्यामुळे नक्की एकदा तुम्हाला लाभ आला का हे एकदा चेक करा. त्यानंतर बघा नुकतेच काही दिवसापूर्वी काही 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तुम्ही बँक खाते जर बदलले असतील तर तुम्हाला लाभ यावेळेचा मिळणार नाही, मग पुढच्या हप्त्यामध्ये मिळेल. त्यानंतर बघा वयाची 65 वर्षापेक्षा जर 1 दिवस जर जास्त झाला, 1 दिवस म्हणतो आहे मी फक्त, जर 1 दिवस जरी जास्त झाला आणि आतापर्यंत काय केलं काहींनी खाडखोड करून पूर्वी काय केलं आधार कार्ड स्कॅन करून टाकले फॉर्मवर, पण आता जर ऑनलाईन KYC केली ना त्यामुळे काही चिंता करू नका. ज्यांचं वय 65पेक्षा अधिक होईल ते ऑटोमॅटिक 1 दिवस जरी जास्त झाला तरी ते अपात्र होतात. पण जर वयाचे 65व्या वर्षी असतील तर काही चिंता करायची गरज नाही. मग जर तुम्हाला 65पेक्षा 1 दिवस जरी जास्त झाला असेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही.
त्यानंतर बघा ही कारणं आहेत की लाभ बंद होण्यामागचे कोणते कोणते कारण तुम्ही मला विचारलं ना की सर सविस्तर आम्हाला सांगा म्हणजे क्लिअर होईल. आणि मी तुम्हाला परत सांगतोय, ज्या लाभार्थ्यांना अजूनही हप्ता आला नाही त्यांनी चिंता करायची आवश्यकता नाही. अजूनही वितरण पूर्णपणे संपलेलं नाही, कारण की पात्र लाभार्थ्यांना अजून लाभ येणं काही लाभार्थ्यांना बाकी आहे. बघा नुकतेच काही महिन्यांपूर्वी काय केलेलं आहे, काही लाभार्थ्यांना असं वाटलं की आता KYC झाली, आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही, आता 4 व्हीलर घेतली. मग त्यांनी असं जर झालं असेल काही महिन्यापूर्वी जर तुम्ही घेतली असेल तर देखील तुमचा लाभ बंद होण्याची शक्यता ही दाट आहे, माझ्या मते बंद होणार. त्यानंतर पुढे बघा की काही लाभार्थ्यांनी बघा की कर्जासाठी किंवा काही इतर कारणासाठी आयकरदाते आहेत बघा, काही वर्षापूर्वी जर तुम्ही टॅक्स भरला असेल तरी देखील तुम्हाला अडचण येईल, तुमचा लाभ बंद होईल. आणि काहींनी ITR फाईल जर दाखल केली असेल म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्नची, तरी देखील हप्ता हा तुमचा थांबू शकतो, कारण ते योजनेच्या नियमामध्ये येत नाही. त्यानंतर पुढे बघा आता की या व्यतिरिक्त पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर असे असून देखील आम्हाला आणखी हप्ता आला नाही, तर योजनेचे काही नियम व अटी आणि शर्ती आहेत, तर त्या यापूर्वी पण मी दाखवल्या आणि त्या 7-8 आहेत. तर याच्यामध्ये जर तुम्ही या व्यतिरिक्त योजनेच्या नियम अटी इत्यादीचे जर उल्लंघन जर झालं असेल, त्यांचं उल्लंघन होणे, तरी देखील हप्ता हा बंद होतो बघा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सर मी कुठल्याच नियम व अटीचे उल्लंघन केलेले नाही, मी पात्र लाभार्थी आहे, तर बघा वरील मुद्द्यांमध्ये लाभार्थी अपात्र नसेल तर काळजी करायची गरज नाही. आपण सोमवारपर्यंत वाट पाहणार आहोत. सोमवारी परत हप्त्याचं वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रचंड लाभार्थ्यांना विनंती आहे की जर तुम्हाला लाभ आला नसेल तर यामध्ये मी ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्या एकदा व्यवस्थित तपासा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्यापर्यंत आपण सर्व लाभार्थ्यांनी वाट पाहायची आहे. उद्या परत आपल्याला गुड न्यूज येण्याची शक्यता ही अधिक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.